नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय आपला बुद्धिमत्ता घटक आहे वर्गीकरण. आता वर्गीकरण म्हणजे काय बघा. वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे. वर्गीकरण म्हणजे काय? वेगवेगळे करणे. या प्रश्न प्रकारात 4 पर्यायापैकी 3 पर्यायामध्ये साम्य असतं. ते ओळखून विसंगत असणारा एक पर्याय निवडायचा असतो. मग 4 जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामध्ये एक पर्याय वेगळा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे 3 पर्याय असतात त्याच्यामध्ये साम्य असतं. मात्र एक असा पर्याय असतो, एक पद असं असतं की त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण असतं, ते त्यामध्ये साम्य नसतं. मग तो विसंगत घटक असतो आणि तो आपल्याला निवडायचा असतो. आणि प्रश्न काय आपल्याला दिला असतो, गटात न बसणारा शब्द किंवा पद ओळखा. आता या वर्गीकरण घटकामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या हे उपघटक आहेत. तर बघा, शब्दसंग्रह. आता प्रश्न बघा, गटात न बसणारे पद ओळखा. या ठिकाणी आपल्याला गटात न बसणारे पद म्हणजेच विसंगत कोणता घटक आहे ते बघायचं आहे. आता बघा बरं, मग काय दिले तिथं पद आपल्याला दिले आहेत. टेनिस, क्रिकेट, कॅरम, हॉकी हे काय दिले आपल्याला इथं पद दिले. तर यातला वेगळा पद आपल्याला ओळखायचं आहे. विसंगतपणा कशात आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. बघा बरं, मग आता टेनिस खेळ आहे, क्रिकेट खेळ आहे, कॅरम खेळ आहे, हॉकी देखील खेळच आहे. मात्र आता या ठिकाणी वेगळं पण काय आहे तर बघा, टेनिस मैदानावरती खेळला जातो, क्रिकेट मैदानी खेळला जातो आणि हॉकी देखील मैदानावर खेळला जातो. मात्र कॅरम हा आपण काय बैठे प्रकारातला खेळ आहे आणि कॅरम हा आपण कोणत्याही ठिकाणी बसून आपण खेळू शकतो. म्हणून या ठिकाणी कॅरम हे जे पद आहे हे पद या ठिकाणी वेगळं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.